स्वारगेट बस स्थानकात दिवसाढवळ्या पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला थरारमय पाठलाग करून अटक केली। आरोपीच्या बॅगेत तब्बल 6 किलो गांजा सापडल्याने मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झालाय। गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकात सापळा रचला होता। गांजासह वेळापूरला जाण्याच्या तयारीत असलेला तरुण पोलिसांना पाहताच बॅग टाकून पळाला। मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं। अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव नितीन नरसिंह पाल असून तो सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचा रहिवासी आहे। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी पुढील कारवाई करत अल्ताफ इलाही तांबोळी पंढरपूर आणि विलास उर्फ दादा हरी शिवपाल वेळापूर यांनाही अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत। स्वारगेट बस स्थानकातला तो प्रकार काय होता? 19/6/2025 ला संध्याकाळी 6:45च्या सुमारास तिथे जे एसीपी आहेत राहुल आवारे यांच्या ऑफिसला त्यांच्या स्टाफला अशी माहिती मिळाली की स्वारगेट बस स्टँडला एक जण गांजा घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली। त्यानुसार हा स्टाफ बस स्टँडवरती रवाना झाला आणि त्या माणसाचं वर्णन मिळालेलं होतं। तशा वर्णनाच्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याची बॅग चेक करायला लागले असता तो माणूस पळून जायला लागला। बॅगेमध्ये गांजा मिळाला। नंतर स्टाफने पळून त्या संबंधित व्यक्तीलाही पकडलं। तर त्याचं नाव आहे नितीन नरसिंह पाल, वय 26 वर्ष आणि तो आहे वेळापूरचा। मग त्याच्याकडे फर्दर इन्क्वायरी केली असता याच्यामध्ये अजून 2 लोक सामील असल्याचे दिसून आलं। याच्यामध्ये एक अल्ताफ तांबोळी म्हणून आहे आणि एक विठ्ठल शिवपाल म्हणून आहे। हे दोघंही वेळापूरचेच आहेत। तर ज्यावेळेला हा मिळाला आम्हाला याच्याकडे जवळपास 1.5 लाखाचा गांजा मिळून आलेला आहे आणि त्याच्या माहितीवरून हे दुसरे दोघं पकडले। वेळापूरला टीम पाठवलेली होती। आमचे संपत राऊत म्हणून वन गार्डन पोलीस स्टेशनचे PI आहे, त्यांच्या ह्याच्याखाली ती टीम पाठवलेली होती। त्यांनी या दुसऱ्या 2 आरोपींना पकडून आणलेला आहे आणि याचा पुढं मागोवा घेत असताना याचा जो मेन आरोपी आहे त्याला अकलूज पोलीस स्टेशनला गांजाच्याच केसमध्ये ऑलरेडी पकडलं गेलेलं आहे। त्यामुळे या चेनमधले सगळे आरोपी बऱ्यापैकी पकडले गेलेले आहेत आणि एकूण 16,46,000चा मुद्देमाल हा सगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आवारे आणि त्यांच्या टीमने केलेली आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 80 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।